नमस्कार. सर्वप्रथम डॉक्टर रवींद्र तांबोळी सर आलेले आहेत. स्वागत आहे सर आपलं. एक 2 मिनटं थांबूया आपण. सर्वजण एकदा जमा झाले. राठोड सर नमस्कार. गणेश पाटील नमस्कार. ज्योत्स्ना चव्हाण नमस्कार. अनिल गडेकर वा बऱ्यापैकी पोचले दिसते सगळीकडे. नमस्कार. सर्वजण एकदा शरद पवार नमस्कार. साधारणपणे प्रतीक्षा दिसते आहे. माझा आवाज ऐकू येतो आहे? कोणीतरी हो ऐकू येतं असं म्हटलं की आपण सुरू करूया. सध्या 6-7 जणांचं मला हे दिसतंय. ऐकू येतं आहे? माझा आवाज येतो आहे ऐकू? हॅलो. राठोड सर माझा आवाज येतो ऐकू? हां चला. अरे बापरे. हरिभक्त परायण सचिन महाराज पण आहेत. ते सर्वजण जे जे आत्ता ऑनलाईन आहेत त्यांचा स्वागत आहे. महात्मा गांधी मिशनच्या पत्रकारिता विभागाकडून आज हे जे प्रादेशिक भाषेत राष्ट्रीय स्तरावरील पत्रकारिता या विषयावरती मला बोलायला संधी दिली आहे. तो विषय मांडत असताना सहज माझं कॅलेंडरकडे लक्ष गेलं. जर मी पत्रकारितेतला काल, आज आणि उद्या असा विषय मांडणार असेल तर मला सहज काल, आज आणि उद्याचं कॅलेंडर नजर गेली आणि त्या लक्षात आलं की काल आपले आद्य पत्रकार सर्वांचेच नारदांची जयंती होती. सर्वच जण असं मानतात की नारद हे आपले प्रथम पत्रकार गुरु. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा गुण हा सर्वत्र संचार आणि सर्वांशी गोड भाषेमध्ये संवाद आणि त्यांच्यात म्हणून माहिती काढून घेणं. थोडंसं त्यांच्याकडे कळ लावे नारद असं जरी म्हणत असले तरी त्याचा एक दुसरा परिभाषित आपण अर्थ काढूया की एखाद्याला त्यांच्या पोटात शिरून जर ते बातमी काढायची असेल किंवा मुलाखत घेताना थोडंसं डिवचल्याशिवाय तो रिॲक्ट नाही होत. त्यामुळे नारदाचे काही सकारात्मक गुण ज्याच्यात आहेत तो खरा पत्रकार मानावा. त्यामुळे काल नारद जयंती झाली. सहज आजचं दिवस काय आहे पाहूया म्हटलं. आज रयत शिक्षण समिती ज्यांनी स्थापन केली त्या कर्मवीर भाऊराव पाटलांचा स्मृतिदिन. कर्मवीर या शब्दाचंच सर्व काही आलं. पत्रकार हा 24 तास कर्म करण्यामध्ये मग्न असतो. आत्ता आपण कोरोना काळात जवळपास सर्वांना आपण पाहतोय की जे अत्यावश्यक सेवामधले जेवढे जण काम करत आहेत त्याच्या बरोबरीनं शासकीय माहिती विभाग आणि पत्रकार हेही काम करत आहेत. त्यामुळे कर्मवीरांची आठवण आज झाली. सगळ्यात महत्त्वाचं जे पत्रकारांनी खरंच मनापासून अभ्यासलं पाहिजे असं व्यक्तिमत्व जे आजच जन्मलं ते म्हणजे गोपाळकृष्ण गोखले. गोपाळकृष्ण गोखले ज्यांना मागच्या पिढीला तर नक्की माहिती आहेत. नवीन पिढी जर वाचत असेल तर त्यांनाही ते माहीत असायला हवेत. गोपाळकृष्ण गोखलेंना आपण मवाळपंथी आणि जहालपंथी या वादामध्ये जरी आपण नाही जात असलो तर त्यांना आपण ओळखलं पाहिजे. जे अत्यंत म्हणजे त्यांच्यासारखा अधिकारवाणीनं अर्थशास्त्री भारतामध्ये कोणी नाही असं आजही मानलं जातं. त्या काळामध्ये तर ते ब्रिटनचे पंतप्रधान होते ग्लेडस्टोन.
ते भारताचे ग्लेडस्टोन म्हणावेत इतपत त्यांचा अर्थनीतीवरती अधिकार होता. हे आजच्या दिवसाचं महत्त्व. आणि उद्या काय आहे? उद्या संकष्टी आहे. संकष्टी कशासाठी करतात? तर त्याच्यात काही गोष्टींचा उपवास मानला गेला आहे आणि संकटाचं निवारण करणाऱ्या गणपतीची आराधना केली गेली आहे. सध्या कोरोना काळच नाही, पत्रकारितेमध्ये सुद्धा काही उपवास म्हणजे काही पथ्य मानली गेली आहेत. आणि त्या पथ्यांसोबतच जर हे अनिश्चित क्षेत्र आहे, हे स्थायी शाश्वत क्षेत्र नाही, त्यामुळे कधी कुठली स्थिती बदलेल याची गॅरंटी नाही. त्या संकटातून वाचण्याची काहीतरी आपल्याला खूबी माहीत झाली पाहिजे. त्या दृष्टीनं आपण गणपती पूजला पाहिजे किंवा गणपती आठवला पाहिजे. माझं गणेशाचं जे नाव गणपती साधर्म्य आहे त्यात जाऊ नका, परंतु या 3 दिवसांचं मी जे महत्त्व सांगतो आहे तेच मी प्रादेशिक भाषेत ज्यांना राष्ट्रीय पत्रकारितेमध्ये उतरायचं आहे त्यांच्यासाठी काल काय होता, आज काय आहे आणि उद्या काय वाढवून ठेवली अशी वाक्यरचना केल्यापेक्षा उद्यामध्ये कोणती संधी दडवली गेली आहे हेही मी तुम्हाला सांगणार आहे, दडलेली आहे. मित्रांनो, साधारणपणे 25, 30, 40 वर्षाखालची जी प्रादेशिक भाषेतली पत्रकारिता होती, अगदी हे शतकच्या आधी असं आपण मानूया, तर त्या काळात आपल्याकडे फक्त लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, त्यानंतर काहीच्या टप्प्यामध्ये लोकमत अशी वृत्तपत्रे यायची. आणि दिल्लीत तरुण भारत आणि दिल्लीत या 5-6 प्रमुख वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनी लिहिलेली वार्तापत्र दिल्लीची ही आपली प्रत्येक गावातल्या वृत्तपत्र वाचकांची दिल्लीशी असलेला कनेक्ट होता. जुन्या काळात तुम्हाला मोगल तपस्वी आठवत असतील, जुन्या काळामधले तुम्हाला सकाळचे विजय नाईक आठवत असतील, तानाजी कोलतेंची वार्तापत्र आपण वाचले असाल. अशी ही साधारणपणे या शतकाच्या आधीची पत्रकारिता ती कशी होती, तर ती फार सिलेक्टेड 5 ते 6 मराठी वृत्तपत्र, मराठीच पण जी इंग्रजी किंवा हिंदी वृत्तपत्रात काही काळासाठी दिल्लीमध्ये काम करत होती, त्यांचं असा एकूण साधारणपणे 10 ते 12 जणांच्या पत्रकारांचा हा सगळा समूह होता. मग सात्विक असतील, अनंत सात्विक नावाचे जे इंग्रजी पत्रकारितेमध्ये होते, त्यानंतर साठे होते जे UNIला होते. तर अशी ही जुनी कालची पत्रकारिता जी मराठी विषयाशी संबंधित, जरी मराठी भाषक होते पण विविध क्षेत्रात ते काम करत होते. परंतु आज जसं साधारणपणे 50 ते 60 सक्रिय पत्रकारांचा आज दिल्लीमध्ये मराठी पत्रकारांचा समूह आहे, तो मराठी वृत्तपत्रासाठी काम करतो आहे. आणि त्याशिवायही हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये किंवा विविध माध्यमांमध्ये ते काम करत आहेत. हे काम करत असताना आजची जी पत्रकारिता आहे आणि कालची जी पत्रकारितातला हा दोन्हीतला एवढा फरक असा होता की जो आजच्या पत्रकारांनी सुद्धा हळूहळू आत्मसात करायचा प्रयत्न केला आहे, परंतु सर्वांनाच ते करणं गरजेचं आहे. ती आवश्यकता आहे ती तुम्ही भाषेवर किती तुमचं प्रभुत्व आहे. आपण जर रफी मार्गावरती जर जाल दिल्लीच्या, तिथे INS नावाची बिल्डिंग आहे, इंडियन न्यूजपेपर सोसायटी. त्याच्या पुढे UNIचं ऑफिस आहे, मागच्या बाजूला PTIचं ऑफिस आहे. साधारणपणे त्या काळातल्या ज्या न्यूज एजन्सीज आणि प्रमुख वृत्तपत्र अशा सगळ्यांचा एकत्रित तो एक समूह आहे रफी मार्गावरचा. त्या बिल्डिंगमध्ये जवळपास प्रत्येक फ्लोअरला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे वृत्तपत्रांची कार्यालय आहेत, ती दिसतात. त्याच्या बाहेर असे नाव आहेत. मग तिथे गुजराती दिसतं, तिथे वृत्तपत्र दिसतं, तिथे तमिळ दिसतं, तिथं कन्नड दिसतं, तिथं मराठी दिसतं, तिथं हिंदी वृत्तपत्र दिसतं. सर्वच राज्यांची साधारणपणे प्रत्येक राज्याशी संबंधित किंवा प्रत्येक भाषेशी संबंधित प्रमुख 4 ते 5 वृत्तपत्रांची तर नक्कीच तिथे कार्यालय आहेत. त्या कार्यालयामध्ये वावरत असताना तुमच्या असं लक्षात येईल
की ही सगळीच्या सगळी जे प्रतिनिधी आहेत हे प्रतिनिधी ब्युरोच्या स्वरूपात काम करतात. म्हणजे त्यांच्याकडे किमान 2 ते 3 प्रतिनिधी आहेत आणि ते एक तर पॉलिटिकल पार्टीच्या अँगलनी विविध पक्षांशी संबंधित जे रोजच्या पत्रकार परिषद असतात ते कव्हर करतात. त्याशिवायही बाकीच्या मिनिस्ट्रीज ज्या विविध महत्त्वाच्या आहेत त्याही कव्हर करतात आणि जेव्हा संसदेचं अधिवेशन असतं तेव्हा अधिवेशन पण कव्हर करतात. या वृत्तपत्रांच्या कार्यालयामध्ये वावरत असताना तुमच्या असं लक्षात येईल की जर दिल्लीत तुम्ही उतरलात तेव्हा तुमच्याकडं एक तर सगळ्यात आधी मराठी भाषा म्हणजे तुमची स्वतःची भाषा, जो तो आपापली भाषा घेऊन इथे येतो तर त्या भाषेमधला तो अधिकारी म्हणून गणला जातो. त्याशिवाय तुम्हाला मिनिमम हिंदी तर आलंच पाहिजे, इंग्रजी समजलं पाहिजे. इंग्रजीत जर तुम्हाला संवाद करता आला सहजपणे तर बऱ्यापैकी साऊथ इंडियन राजकीय नेतृत्वाशी तुम्हाला व्यवस्थित डायलॉग करता येऊ शकतो. तुम्हाला नुसतंच फक्त राजकीय लोकांशी संपर्क करायचा असतो तर प्रशासनातले विविध अधिकारी आहेत आणि दिल्लीत वावरणारी विविध पत्रकारांची मोठी संख्या आहे, त्यांच्याशी पण तुम्हाला संवाद साधायचा असतो. कालच्या प्रादेशिक भाषेतल्या पत्रकारांची एक अशा पद्धतीची कार्यपद्धती होती की ते आपापल्या राज्याला पूर्णपणे जाणून होते. त्यांना आपल्या राज्याची अर्थकारण, समाजकारण, धोरण जे होते होऊन गेले, क्रांतिकारक होऊन गेले, या सगळ्यांची परिपूर्ण जाणीव होती. म्हणून आज मी तुम्हाला जेव्हा आठवण करून दिली की आज गोपाळकृष्ण गोखलेंचा जन्मदिन आहे, तर गोपाळकृष्ण गोखले कोण असं जर कोणी जर विचारलं तर मी तुम्हाला असं सांगू शकतो की मला कितीतरी बंगाली पत्रकार सापडले की ज्यांना शिवाजी महाराजांबद्दल पूर्णपणे जी कदाचित कित्येक गोष्टी माझ्या नजरेतून गेल्या नसतील पण त्यांनी वाचलेल्या होत्या, त्यांच्या इतिहासामध्ये त्यांच्या पाठ्यक्रमात त्यांनी ते वाचलेल्या होत्या, असंही होतं. त्याचबरोबर साऊथमध्ये जे विशेषतः कर्नाटक आणि आंध्रातले जे पत्रकार असायचे तर त्यांना मराठी साहित्यिक आणि साहित्य याच्यावरती प्रचंड अधिकार त्यांचा असायचा आणि ते भरपूर हिरीनं चर्चेला यायचे. मग त्यांच्याशी जर तुमचा संवाद असेल, संपर्क असेल आणि त्यांनी नेहमी तुमच्याशी संपर्क ठेवणं आवश्यक वाटत असेल आणि ते असणं आवश्यक एवढ्यासाठीच आहे की बीट असतो जास्तीत जास्त 2-3 आणि तुम्हाला त्या एका बीटच्या इतक्या घटना घडामोडी सतत चालू असतात, त्या सगळ्या घटना घडामोडींचा आढावा आणि मागोवा घ्यायचा असेल तर तुम्ही एकटे कमी पडत असता. आत्ता इलेक्ट्रॉनिक मीडिया आला आहे, डिजिटल फॉर्म आला आहे, त्यातनं सतत घडामोडींचं तुम्हाला मोबाईलमध्ये इन्फॉर्मेशन नोटिफिकेशन येत असतं. ही सोयीचा भाग झाला. हे जरा थोडंसं उद्याचा पत्रकारितेचा भाग झाला. परंतु आजही जर तुम्ही पत्रकारितेत उतरणार असाल तर आजची पत्रकारिता अशी आहे की जी सातत्यानं तुम्हाला तुमचं नेटवर्किंग देवाणघेवाण म्हणजे तुम्ही जर महाराष्ट्रावरती सर्व अँगलनी राजकीय विश्लेषण असो, एकूण सामाजिक पॅटर्न असो, स्वभाव विशिष्ट असो, प्रादेशिक महत्त्व असो, सर्व अँगलनी जर वेल इन्फॉर्म्ड असाल तर तो समोरचा पत्रकार त्या भाषेचा जो असतो प्रमुख तोही तुम्हाला त्या स्तराने त्या पद्धतीनं तुम्हाला ॲक्सेप्ट करतो आणि ते राजकारण, ते समाजकारण, ते अर्थकारण तुम्हाला समजावून सांगतो किंवा तुम्हाला ती इन्फॉर्मेशन देतो. आणि इथल्या पत्रकारितेमध्ये हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या भाषेच्या वरती कमांड असली पाहिजे, म्हणजे मराठी भाषेवरती कमांड असली पाहिजे. मराठी भाषा ही आपण जी शिकत आलो ती आहेच आहे, आपण जी व्यवस्थित मांडतो ती आहेच आहे, पण आपल्याकडं शब्दाचा प्रचंड साठा, योग्य नेमकं शब्दावली हे असणं आवश्यक आहे. म्हणजे मराठीतून इंग्रजीमध्ये समोरच्यांना माहीत बोलत असताना पाहिजे, सांगताना तशा प्रकारे संवाद केला पाहिजे आणि इंग्रजीतून चपखल असा मराठी शब्द आपल्याला हवा आहे. मोल्सवरची डिक्शनरी ही त्यासाठी आपल्यासाठी मोठं एक बायबल मानलं पाहिजे, गीता मानली पाहिजे. आजही त्या इतकं चांगलं डिक्शनरी मराठीमध्ये आपल्याला आढळणार नाही. आता गुगल गुरु आला आहे त्यामुळे बरेच प्रश्न सुटत आहेत, परंतु त्याहीपेक्षा आपलं मराठीवरचा अधिकार जर आपल्या
प्राप्त करायचं असेल तर प्रत्येक वेळेस मोबाईल असा चेक करून त्यामध्ये काय प्रतिशब्द आहे असा शोधून नाही, तर तुम्हाला लगेचच तो शब्द लक्षात आला पाहिजे, तुम्ही तो बोलून दाखवला पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमच्या मराठी भाषेवर तर तुमचं अधिराज्य, तुमचं प्रभुत्व असलं पाहिजे. त्याशिवाय हिंदी आणि इंग्रजी ही तर हिंदी तुम्ही फ्लुएंट बोलली पाहिजे, इंग्रजी तुम्हाला समजली पाहिजे. त्यापेक्षा जर तुम्ही पुढे असाल तर मग हे सोन्याहून पिवळं किंवा दुधात साखर असं म्हणता येईल. त्याशिवाय जर शक्य झालं, विशेषतः सीमा भागातल्या आहेत, सोलापूर भाग आहे, देगलूर भाग आहे, नांदेड भाग आहे, त्यांना जर कन्नड बोलता आली जुजबी, त्यांना जर तेलुगू बोलता आली जुजबी, त्यांना जर गुजरातीवरच्या भागातले जर गुजराती आली, कुणाला पंजाबी आली, एक भाषा भगिनी जर आपल्याला मिळवता आली, आपल्याला जर चांगली की जुजबी बोलता आलं, तर त्यातनं आपण लगेच कनेक्ट करू शकतो. आणि आपल्या कनेक्टचं ऑडियन्स कोण आहे आपल्यासमोरचा? भवताल म्हणतो आपण त्याला, एक प्रकारे आपण भवताल म्हटलं पाहिजे. आपल्याला जिथेपर्यंत पोचायचं आहे, आपल्या आसपास खूप जण आहेत, नेमक्या लोकांना कनेक्ट करायचं आहे, तर जनसंपर्काच्या भाषेमध्ये आपल्याला त्यांच्यापर्यंत पोचायचं असेल तर एक माध्यम लागतं. तर त्या माध्यमामध्ये जर ही भाषा भगिनी जर तुम्हाला येत असेल तर त्याबद्दल आपल्याला त्या भाषेमध्ये त्या पत्रकाराशी संवाद करता येईल, त्या अधिकाऱ्याशी संवाद करता येईल, त्या राजकीय व्यक्तीशी करता येईल. महत्त्वाची 2 गोष्टी आणखी आवश्यक आहेत. आज योगायोगानं राणा प्रतापांची पण जयंती आहे. निर्भीडपणा, निडरपणा हा एक मोठा गुण पत्रकारांना विशेषतः दिल्लीमध्ये तर नक्कीच लागतो. कारण तुम्ही त्या समोरच्या व्यक्तिमत्वाच्या प्रभावाखाली जाऊन चालत नाही, तुम्हाला त्यांच्याकडे नेमकं काढून घ्यायचं असतं. परंतु त्यामध्ये नेमकं हे करत असताना तुम्ही त्यांच्याकडनं काढून घ्यायचं असताना त्यांच्या दबून नाही चालत, तुम्हाला फक्त त्यांना बातमी काढायची आहे. तर तुम्ही तितक्याच कॉन्फिडन्सनं समोर जाणं तेही महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा असं लक्षात येतं, विशेषतः दिल्लीतून पहिल्या म्हणजे पत्रकारिता जो प्रादेशिक पत्रकारितेचा जो काल होता ना, तो बऱ्यापैकी राजकीय बातम्या आणि घटना घडामोडीशी संबंधित होता. जो आत्ता पत्रकारिता अपेक्षित आहे किंवा केली जाते, तर त्यामध्ये हे विस्तारलं आहे. योगायोगानं लोकमत दिल्लीतून सुरू आहे, त्यामुळे तिथे एक मोठी टीम काम करते आहे. बाकी प्रमुख वृत्तपत्रांमध्ये 2 ते 3 प्रतिनिधी आहेत, काही वृत्तपत्रांमध्ये 1 प्रतिनिधी आहे. आणि विशेषतः BBC मराठीसाठी सुद्धा एक मोठी टीम दिल्लीमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे मराठीचं एक अस्तित्व, मराठी पत्रकारांचं अस्तित्व इथं चांगल्या पद्धतीनं आत्ता उभं झालेलं आहे. ते करत असताना असं लक्षात येतं की स्टाफ तर भरला आहे, पत्रकार तर भरला आहे, पण त्याच्यात जर आणखीन एक एक्स्ट्रा नॉलेज असेल तर ते नॉलेज त्याला अत्यंत पुढे उपयोगी पडतं. कोणी शिक्षणातला खूप बारकाईनं अभ्यास केलेला असतो, कोणी कॉमर्सचा असेल तर तो अर्थनीतीवरती भरपूर अभ्यास, तो प्रश्न विचारू शकतो किंवा बातमी काढू शकतो. आत्ता गरज आहे ती बातमी देण्याची नाहीच आहे, कारण ती एजन्सीतनं येते, ती इलेक्ट्रॉनिक मीडियातनं येते, ती सातत्यानं डिजिटल फॉर्ममध्ये येत असते. मागची बातमी तुम्हाला कशी काढता येईल आणि त्याचं पूर्ण विश्लेषण करत असताना संबंधित एक्सपर्टशी तुम्हाला संवाद कसा करता येईल, हा त्यातला महत्त्वाचा गुण असतो आणि तीच खरी गरज असते. त्यामुळे तुम्ही कुठल्या तरी एका विषयामध्ये जर आणखीन चांगले तज्ज्ञ असाल तर इथे ते बीट सांभाळताना तुम्हाला खूप सोयीचं जातं. मग शिक्षण विषय आहे, सोशल विषय आहे, ॲग्रिकल्चर आहे, एन्व्हायरमेंट आहे, डिफेन्स आहे, असे अनेक क्षेत्र असू शकतात ज्याच्यामध्ये तुम्ही थोडं स्वतःचं एक्सपर्टाईज निर्माण केलं पाहिजे. नसेल तर त्यासाठी खूप वाचन पाहिजे, त्यासाठी त्या एक्सपर्टशी लोकांशी तुमचा संवाद झाला पाहिजे, संपर्क झाला पाहिजे. आणि आधीच्या पत्रकारितेमध्ये म्हणजे कालच्या पत्रकारितेपेक्षा आजच्या पत्रकारांना हे सगळं तशा प्रकारे सहज साध्य आहे, कारण सर्वच गोष्टी तत्काळ माहिती उपलब्ध आहेत. पण दोन्हीतला फरक असा आहे की ती मागची पत्रकारिता जी होती, कालची जी पत्रकारिता होती, ती मी असं स्टेटमेंट देत नाही की आजची विश्वासार्ह नाही, परंतु आधीच्या पत्रकारांनी स्वतःबद्दलचा अत्यंत विश्वास त्या व्यक्तींकडे कमावला होता आणि त्यामुळे समोरची व्यक्ती ही खुलेपणानं आणि व्यवस्थित आपलं म्हणणं त्यांना सांगायची आणि आपला सोर्स कधी एक्सपोज न करता, त्यांना कुठेही त्रास होणार नाही अशी काळजी न घेता, किती वेळेस आपली ब्रेकिंग न्यूजची हाऊस न जास्त करण्यासाठी त्यापेक्षासुद्धा ते व्यक्तीचं आपलं सोर्स पक्का ठेवणं,
यावरती लक्ष असल्यामुळं सुद्धा कालची पत्रकारिता ही त्यांनी स्वतःबद्दलची विश्वासार्हता खूप चांगल्या पद्धतीने कमावली होती. आता आजच्या पत्रकारितेमध्ये स्पर्धा आहे, जीवघेणी स्पर्धा आहे. त्याची स्वतःची सुद्धा बॉसेसची गरज आहे. या प्रकारची स्टोरी पाहिजेच पाहिजे आणि त्यामुळे ब्रेकिंग न्यूजच्या नादामध्ये आपण कदाचित आजवर कमावलेला जनसंपर्क आणि विश्वासार्हता कधी गमावूनही जातो. त्याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. ते आपलं एक पथ्य आहे, जे मी तुम्हाला आत्ता उद्याच्या चतुर्थीच्या निमित्तानं सुद्धा त्या पथ्याची तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो. साधारणपणे उद्या काय वाढून ठेवलेलं आहे? दिल्लीत संधी आहे की नाही आहे? पत्रकारितेला उद्या भवितव्य आहे की नाही आहे? तुमच्या कॉलेजमध्ये जर्नलिझमच्या विद्यार्थ्यांसाठी अनेकांनी आत्तापर्यंत प्रत्यक्ष येऊन आपला स्पीच दिलेला आहे आणि ऑनलाईन पण स्पीच झाल्याचं मला आढळतं आहे. त्या सर्वांनी आपापल्या पद्धतीनं मांडणी केलीच असणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला एकूण चित्र माहिती आहे. पण मला नेहमी असं म्हणायचं आहे की एक वास्तव चित्र डोळ्यासमोर जरी असलं आणि ते थोडंसं काळजीचं, आव्हान असणारं आणि अनिश्चित प्रकारचं आहे असं जरी वाटत असलं तर कुठल्याही संकटामध्ये संधी दडलेली असते आणि त्या संधीमध्ये आपल्याला रूपांतर करण्याची गरज असते. रूपांतरित करता आलं पाहिजे. त्यामुळं त्या क्षेत्रात हे क्षेत्र जेव्हा आपण करिअर म्हणून निवडलं आहे तर ते करिअर म्हणून निवडत असताना आपल्याला कायमपणे विशेषतः दिल्लीसारख्या ठिकाणी उद्या याचं प्रिंट मीडियम टिकणार की नाही याबद्दल अशाश्वती निर्माण झाली असताना जाहिरातीचं क्षेत्र आता किती उपलब्ध आहे वृत्तपत्रांना रेव्हेन्यू जनरेशनसाठी याची अनिश्चितता असताना सुद्धा दिल्लीत जर येऊन काम करायचं असेल तर संधी नक्कीच आहे. तुम्ही तुमच्या मी ज्या 3 हे दिल्या की भाषेवर प्रभुत्व, भाषा भगिनीचं आपल्याकडे असणारं एक ॲडिशनल क्वालिफिकेशन आणि त्यानंतरसुद्धा तिसरं म्हणजे तुमचा जनसंपर्क जो तुम्हाला अत्यावश्यक आहे तिथपर्यंत लोकांना संपर्क साधून त्यांच्याबद्दल आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये असणारा विश्वास निर्माण करणं. या 3 गोष्टी असतील तर तुम्ही नक्की दिल्लीमध्ये प्रादेशिक भाषेमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची पत्रकारिता करू शकता. त्यातलं आत्ता सध्या ज्या संधी आहेत त्या मी तुम्हाला सांगितल्या. लोकमत अतिशय चांगल्या पद्धतीने इथे काम करत आहे. लोकांनी त्याला स्वीकारलं आहे. साधारणपणे 2 लाख जनसंख्या मराठी माणसांची असताना साधारणपणे 40 ते 50,000 60,000 कुटुंब असताना त्या सगळ्या कुटुंबांसाठी हे वृत्तपत्र काम करत आहे आणि BBC मराठी तर फार चांगल्या पद्धतीनं काम करत आहे आणि अन्य वृत्तपत्र आहेतच. पण त्यात टिकून राहायचं असेल तर जिद्दीनं इथे टिकून राहिलं पाहिजे. आधी मला सर्व प्रकारच्या सुविधा आधी पाहिजेत आणि मग मी दिल्लीत उतरतो असं न करता आपल्यात जर कॉन्फिडन्स आहे, आपल्यात जर ती धमक आहे, आपल्यात जर ती जिद्द आहे आणि त्या कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याची ज्यांची क्षमता आहे, आत्मविश्वास आहे, ते दिल्लीमध्ये नक्की काम करू शकतात. आणखी एक त्याला जोड आहे. ही नैसर्गिक कोरोनासारखी तर संकट आहेच आहे, पण काहींना अगदी निसर्गाचेच पण वेगळे सुद्धा संकट त्रासदायक ठरू शकतात. टोकाचा उन्हाळा आहे, टोकाची थंडी आहे, प्रचंड ह्युमिडिटी असणारे पावसाळ्याचं वातावरण आहे. अजूनही म्हणावं तसं घरचं किंवा घरगुती अशा मराठी पद्धतीच्या जेवणाचं नियमित सप्लाय असतोच असं नाही. त्यामुळे सरसोच्या तेलाची जराशी त्रास काही जणांना होतो. ते जेवणाचे काही हाल आहेत. अशा सगळ्या कारणांना दूर सारून मला दिल्लीत टिकून राहायचं आणि दिल्लीत करिअर करायचं आहे असा विश्वास घेऊन येणाऱ्यांना इथे नक्कीच संधी आहे. उद्या काय तुम्हाला उद्या तुम्हाला काय संधी आहे हे एक मला सांगत असताना असं लक्षात येतं की जर तुम्ही एखाद्या विषयाचे खूप परफेक्ट तज्ज्ञ होऊन उतरलात आणि त्याची गरज फार मोठी आहे तर त्या विषयामध्ये म्हणजे एन्व्हायरमेंटसारखा अतिशय महत्त्वाचा विषय आहे, त्याच्यामध्ये जर तुमचं हे असेल एन्व्हायरमेंट फॉरेस्ट मिनिस्ट्री एकत्र आहे तर ती आहे. आत्ता सध्या लेबरचे प्रश्न आहेत, लेबरची मिनिस्ट्री आहे. फायनान्स हा एक असा विषय आहे की ज्याच्यावरती तुम्हाला खूप काही करता येणं शक्य आहे. आणि विशेषतः मला हे पण सांगायला आवडेल, तुम्हाला खरंच पुन्हा एकदा गोपाळकृष्ण गोखलेंना वाचायला लागेल.
ते मवाळपंथी जरी असले तर त्यांनी आपल्या जीवनामध्ये साधारणपणे एक 4 सूत्री अवलंबली होती. त्यासाठी ते जास्त ओळखले जातात. एक ते सत्यासाठी फार कठोर होते. कुठलंही सत्य मी मांडेन ते सत्यच मांडेन. ते आग्रही होते सत्यासाठी. आपलं चुकलं तर लगेच ते माफी मागायचे. म्हणजे त्यांना आपण मी मी माझंच खरं असं म्हणण्याची हटवादीपणा त्यांच्यामध्ये नव्हता. आणि त्यामुळे ते सर्वांना स्वीकारार्ह असं त्या काळातलं नेतृत्व होतं. एका दृष्टीनं त्यांना थोडंसं मवाळपंथी म्हणून कदाचित त्या काळात हिणवलं पण गेलं असेल. परंतु पत्रकारांना जी आवश्यक नाही गोष्ट आहे ती सगळी त्यांच्यामध्ये होती. हे मात्र मला इथे आवर्जून सांगितलं पाहिजे. सत्यासाठी ते सतत आग्रही असायचे. चुकलं तर माफी मागायचे. आपलं जे लक्ष आहे ना त्या लक्ष्यावरती त्यांची प्रचंड निष्ठा होती, श्रद्धा होती. जे मला आज ही बातमी मिळवायची आणि ही करायची आहे तर त्यासाठी विविध उपाययोजना करून विविध मार्गाने त्या बातमीपर्यंत पोहोचून ती योग्य पद्धतीनं लोकांपर्यंत नेण्याची जी कला आहे, मग ती प्रिंट मीडियातली असो, इलेक्ट्रॉनिक मीडियातली असो, आता आधी वेबसाईटवरची सुद्धा रिपोर्टिंग करायचे आणि आता यूट्यूब चॅनलसारखा एक स्वतंत्र विषय झाला आहे. पण मी यूट्यूब चॅनलला फारसं आत्ता काही कॉमेंट करणार नाही एवढ्यासाठी, कारण बाकी सर्वच्या सर्व माध्यमांची कुठे ना कुठेतरी एक शासकीय व्यवस्थेमध्ये नोंद होते, रजिस्ट्रेशन होतं. त्यामुळे त्यांना काही नीती नियम आणि आचारसंहिता लागू आहे. ती यूट्यूब चॅनल आणि त्याच्या रिपोर्टर्सना अजून तरी नाही. आणि त्यामुळे अशा प्रकारचे काही पत्रकारितेला काही भवितव्य आज मला दिसत नाही दिल्लीसारख्या ठिकाणी. कारण त्यासाठी त्याला कुठे नोंदणीच नाही आणि जे नोंदणीकृत नाही ते अनधिकृत आहे असं त्याचा दुसरा अर्थ काढला गेला पाहिजे सध्या तरी. चौथं गोपाळकृष्ण गोखलेंचं जे महत्त्वाचं होतं ते नैतिक आचरण अतिशय फार पक्कं होतं. आणि त्यामुळं दिल्लीसारख्या ठिकाणी तुम्ही एका मिनिटात तुमची स्वतःची प्रतिमा घालवता आणि मग बाजूला फेकले जाता. आणि खूप कष्टाने वर्षानुवर्ष कष्ट करून एखादं बीट तुम्हाला मिळालं असतं आणि ते बीट तुम्हाला खूप प्रयत्नपूर्वक ते सांभाळायचं असतं. त्यामुळं आणि तिथे झालेले संपर्क आणि हे त्याला जर पकडून ठेवायचं असेल तर नैतिक आचरण हे अतिशय महत्त्वाचं त्याच्यामध्ये असलं पाहिजे असं मला वाटतं. ही उद्याच्या पत्रकारितेमध्ये संधी नक्कीच आहे, पण त्यासाठीची जे पथ्य आहेत ती पथ्य मात्र नक्कीच पुढे पाळणं गरजेचं आहे. तुम्हाला त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आत्ता आज एक IRS इंडियन रीडरशिप सर्वे आला आहे. त्या 4थ्या टप्प्याचा रिपोर्ट आला आहे. त्यात असं म्हटलं आहे की इंग्लिश हिंदी वृत्तपत्रांची प्रत्यक्ष वाचक संख्या थोडीशी घटली आहे. ती उतरत्या क्रमाला आहे आणि डिजिटलला लोकांनी जरा जास्त महत्त्व दिलं आहे. त्याचं कारण पण आहे, घरी वृत्तपत्र येत नव्हती, लोकांना वृत्तपत्र वाचायची सवय होती. दुर्दैवानं किंवा सुदैवानं काही म्हणून आपण इलेक्ट्रॉनिक मीडियासमोर सातत्यानं समोर राहणं शक्य नसतं. बातम्या त्याच प्रकारच्या येतात अशी लोकांची ओरड असते. वृत्तपत्रात जरा वैविध्य आणि निवांतपणे वाचण्याची सोय असते आणि म्हणून वृत्तपत्र जरी घरी येत नव्हतं तरी ते डिजिटल स्वरूपात वाचण्याची लोकांची. पण त्यातला एक खूप सकारात्मक भाग हा आहे की त्या सर्वेमध्ये असं लक्षात आलेलं आहे की शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये इंटरनेटचा वापर करून वृत्तपत्र रोज डाउनलोड करून वाचणाऱ्यांची संख्या खूप वाढली. आणि हे एक तसं आशादायक चित्र आहे. त्यामुळे फॉर्मॅट बदलेल. वर्क फ्रॉम होम जसं सगळे आत्ता शासकीय आणि कंपन्यांमधले अधिकारी आणि कर्मचारी करतायत काम, कदाचित वृत्तपत्रामध्ये सुद्धा तशा प्रकारची व्यवस्था लागू होईल जी दृश्य स्वरूपात लोकांना दिसण्यासाठी. पण त्याच्या मागे बातमीदारीसाठी जे काम करणं आहे ते मात्र पुन्हा नारदाचं सतत संचार करणारं, सर्वांशी संपर्क साधणारं हे असणार आहे. त्यामुळे आपण उद्याच्या भवितव्याबद्दल विचार करत असताना आपल्याला आजची जी काय परिस्थिती आहे ती आणि कालची परिस्थिती त्यातनं सुटका नाही आहे. त्याला धरूनच आपल्याला उद्या स्वतः नवीन पद्धतीनं आपल्या स्वतः बदल करायचा आहे आणि त्या दृष्टीनं आपल्याला तयार ठेवायचं आहे, तयार करायचं आहे. आधीच फक्त आपल्याच भाषापुरतं पण हिंदी इंग्लिशपुरतं मास्टरी करून नाही तर अन्य विषयामध्ये आणि बीटमध्ये एखादा बीट
खूप पद्धतीने चांगल्या पद्धतीने तयारी करून घेणं हेही आपल्याला जमलं पाहिजे. आणि अशा सगळ्यांना दिल्लीमध्ये नक्कीच संधी आहे. एक तुम्हाला नक्की आणखीन जोड मात्र देता येईल की इथले सस्टेनेबल खर्च हा सस्टेन करण्यासाठीचा हा अधिक आहे. उपजीविकेसाठी राहत असताना तुम्हाला इथे मेंटेन करणं हे बऱ्यापैकी जिकिरीचं आणि कठीण आहे. त्यामुळे दुहेरी उत्पन्न कोणी मुलगी इथे काम करणार असेल तर जोडीदारांनी कुठलं ना कुठलं स्थायी उत्पन्नाचं साधन असणं जोडीदाराकडं, किंवा मुलगा जर काम करणार असेल तर त्याच्या पत्नीकडे, होणाऱ्या पत्नीकडे म्हणा, किंवा असेल तर तिच्याकडे काही उत्पन्नाचं स्वतःचं वेगळं साधन असणं, हे ते घर स्थिर असण्यासाठी आणि कुठल्याही अस्थिर स्थितीला फेस करण्यासाठी ते तुम्हाला सपोर्टिंग असतं आणि तुम्हाला त्याची मदत होते. त्यामुळे अशी व्यवस्था असणं आवश्यकच आहे असं नाही, पण त्यामुळं तुमचे बरेच प्रश्न सुटतात. तर अशा प्रकारची व्यवस्था करून दिल्लीमध्ये उतरणं हे केव्हाही उपयोगाचं राहील. आणि त्यामुळं मी आत्ता साधारणपणे विषय मांडत असताना माझ्या डोक्यात असं होतं की बेसिक काल आज उद्या इथे होतं काय आणि वृत्तपत्रामध्ये आपल्याला त्यासाठी काय केलं पाहिजे हा विषय मांडावा आणि प्रामुख्यानं तुमच्या प्रश्नांना विशेष महत्त्व द्यावं आणि तुमच्या प्रश्नांना उत्तरं द्यावेत असं म्हणून मी अर्धा तास बेसिक विषय मांडलेला आहे. आणि त्याचं समापन करताना मी असं एक तुम्हाला आधीच आवाहन करतो, म्हणजे मग प्रश्नांकडे आपण वळूया, की नुकतंच अगदी काल परवाच मी माझं फेसबुक पेज ओपन केलेलं आहे. त्या फेसबुक पेजला आपण नक्की नेहमीच व्हिजिट करावी, लाईक करावा आणि त्यातल्या पोस्ट वाचाव्यात. कारण मी ते संपूर्णपणे दिल्लीसाठी गेले 2 तप मी दिल्लीमध्ये आहे आणि दिल्लीतलं जो जो विषय आत्ता मला कव्हर करता येणं शक्य आहे तो विषय कव्हर करावा असा विचार करून मी ते रामदासी गणेश @रामदासी गणेश या नावाने पेज तयार केले. आणि राग दरबारी दरबारामध्ये राग म्हणजे फक्त शासन, प्रशासन, विधी आणि मीडिया हे 4 स्तंभ जे आहेत त्याच्याशी रिलेटेडच लिहिलं जाईल असं नाही, तो थोडासा पुढचा टप्पा आहे. त्याशिवायही दरबारात किंवा कुठेही आपण जेव्हा राग गातो तर त्या समयोचित वेळेनुसार आपण आपल्या त्याचं मांडणी करायला लागते. त्यामुळे सध्यापुरती मी त्या पेजवर तुम्ही जाल तर मी काय मांडणी केली आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. आपण सर्वांनी त्या पेजला व्हिजिट करावी असं मी तुम्हाला हे करतो. त्यामध्ये तुम्हाला आवश्यक असणाऱ्या सगळ्या पद्धतीच्या दिल्लीतल्या हालचाली, मागचा कालची दिल्ली, आजची दिल्ली आणि उद्याची दिल्ली नक्की वाचायला मिळेल. आता मी तुमच्या प्रश्नांकडे वळतो. माझ्यासमोर प्रश्नांची बऱ्यापैकी हे आहे. आता मी 1 मिनिट. हां, छान. तर मी तो कव्हर केलाच आहे म्हणा. सर, पत्रकारांना आज जयंती असलेल्या महाराणा प्रतापांच्या शौर्याबद्दल सांगा. तर त्यांचं शौर्य तर तुम्हाला नक्की पाहायला मिळतं. त्यांच्या सारखंच शौर्य तुमच्यामध्ये असू द्या एवढंच मला सांगायचं होतं. प्रश्न तुमचे आले तर आणखीन मला जरा त्या प्रश्नांना राष्ट्रीय पत्रकारिता कशी चालते यावर देखील थोडं विवेचन करा. महेंद्र भंडारे विचारत आहेत. राष्ट्रीय पत्रकारितेमध्ये तेच तर मी तुम्हाला सांगितलं की बातमी तर सर्वांना माहीत असते, ती लोकांपर्यंत पोचलेली असते, परंतु ती घटना घडण्यामागचं काय आहे कारण, त्या वस्तुस्थिती काय आहे, त्याचे परिणाम काय होणार आहेत, त्याचे राष्ट्रीय परिणाम काय, आंतरराष्ट्रीय परिणाम काय, स्थानिक परिणाम काय, त्या राज्यामध्ये काय परिणाम होऊ शकतात, या पद्धतीचा बातमीमागची बातमी तुम्हाला काढता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे. एखाद्या मिनिस्ट्रीने एखादा निर्णय घेतला तर तो निर्णय तुमच्यापर्यंत कशा प्रकारे पोहोचावा, तर त्या विभागामध्ये त्याचे परिणाम कसे होणार आहेत हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. नुसतीच पॉलिटिकल पत्रकारिता ही आता फारशी किमान प्रिंट मीडियासाठी तर अजिबात उरलेली नाही. खूप प्रकारच्या घटना घडामोडी प्रत्येक खात्यामध्ये सातत्याने घडत असतात, निर्णय होत असतात, निर्णय लोकांना कळतात सुद्धा, पण त्या निर्णयाच्या नंतरची जी स्थिती असते ती स्थिती समजावून सांगता येणं आणि त्या स्थितीवरती भाष्य करता येणं, ती नीट लोकांपर्यंत पोहोचवता येणं हे मात्र नक्कीच आवश्यक असतं. आणि त्यासाठीच मी तुम्हाला सांगितलं तर ते आपल्याला सर्व अन्य भाषक पत्रकार आहेत त्यांच्याशी आपला असणारा जनसंपर्क तो दृढ करता येणं
त्यांच्यासोबत तुमची, आणि ते दृढ तेव्हाच होतो ही सरळ सरळ गिव्ह अँड टेक मामला आहे. जेव्हा तुम्ही महाराष्ट्राबद्दल, महाराष्ट्रातल्या सर्व घटना घडामोडींबद्दल अलर्ट असाल, बारकाईनं लक्ष ठेवून असाल, त्याची माहिती घेऊन असाल आणि ते तुम्ही त्यांना जर शेअर करत असाल तर ते त्यांच्या राज्याचं, त्यांच्या विभागातलं माहिती देतील एक. आणि त्यांचे पण स्वतःचे संपर्क विश्वास सर्व ठिकाणी पसरलेलं असतं. त्यांच्याकडे ती बातमी महत्त्वाची असतेच असते, ती त्यांच्या राज्यासाठी ते वापरतात. बाकीची माहिती जर ते तुम्हाला शेअर करू शकले तर तुमची पत्रकारिता आणखीन प्रभावी होते. प्रश्न अजून पुढे, आव्हाने तर प्रमुख मी तुम्हाला सांगितलेच. आणखी एक मुद्दा मला तुम्हाला सांगायचा राहिला, जो मी स्वतः अनुभवलेला आहे पत्रकारितेमध्ये असताना, आणि तो मला सांगायला नक्कीच इथे अलर्ट करायला लागेल त्यासाठी, की एखादी गोष्ट आपण कुठलीही जेव्हा करत असतो त्याचं गृहपाठ करणं फार गरजेचं असतं. म्हणजे मला काँग्रेस इथे, म्हणजे मी जेव्हा पत्रकारिता येतो तेव्हा BJPचं एक बीट होतं, काँग्रेसचं एक बीट होतं, तिसरा आघाडीचं एक बीट होतं, जिथे प्रामुख्यानं कम्युनिस्ट पक्ष आणि अन्य बाकीच्या सगळ्यांची पत्रकार परिषद असायच्या. विठ्ठलराव गाडगीळ हे आजही त्यांचं नाव आदराने सन्मानाने घेतलं जातं, की जे ते भीष्मपितामह म्हटले पाहिजेत प्रवक्त्यांच्या बाबतीमध्ये. प्रवक्ता चांगला कसा असावा, एक उत्तम उदाहरण म्हणजे विठ्ठलराव गाडगीळ दिल्लीमध्ये होते, त्यांचं नाव घेतलं जातं. ते रोज काँग्रेस मुख्यालयामध्ये ब्रीफिंगला यायचे आणि त्यांच्याकडे त्या दिवशीचा एक निश्चित विषय असायचा, त्यांची एक विशिष्ट पद्धती होती, अतिशय फरडं इंग्लिश, थोडंसं उच्च दर्जाचं बऱ्यापैकी, कारण त्यांचा त्याच्यावर अधिकार होता. आणि तो विषय मांडून झाला की नंतर ते पत्रकार परिषद थांबवायचे. सगळ्यांना माहीत असायचं की त्या विषयामध्ये त्यांना जे म्हणायचे ते सांगून झालेलं आहे. आणखीन ॲडिशनल इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे निघू शकते, पण बातमीमागची बातमी नक्कीच नाही मिळू शकत. आणि नुकतंच इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचं क्षेत्र सुरू झालं होतं आणि नेमकी माझ्या बाजूला एक नवीन कन्या आली, बसली होती. तर ती उत्साहात पहिलाच दिवस तिचा, आणि तिच्या त्या शिक्षणानुसार असेल किंवा नवशिकेपणा म्हणूया आपण तिचा काय असेल, तिने हात वर केला आणि प्रश्न विचारण्यासाठी. तर बघितलं विठ्ठलरावांनी त्यांच्याकडे, तिने पहिला प्रश्न विचारला की सर आपका नाम क्या है, व्हॉट्स युअर नेम. आणि ती आली होती, ती दिल्लीतलीच होती, भारतीय होती, परंतु ती त्या विदेशी एजन्सीसाठी ती आली होती, पण दिल्लीकर होती. आणि तिच्या चेहऱ्याचा भाव हा एखाद्या विषयाला सुरुवात करायची आणि मला ते कोट करायचं आहे असा म्हणून नव्हता, तर खरंच तिला विठ्ठलराव गाडगीळ माहीत नव्हते. एवढ्या महत्त्वाच्या पत्रकार परिषदमध्ये तुम्हाला प्रश्न विचारायची संधी मिळणं, आणि त्यासाठी त्यामध्ये पहिला प्रश्न आपण काय विचारावा, बेसिक ग्रहपाठच जर तुम्ही केला नसेल तर तुम्ही उघडे पडता. तुम्ही त्या संपूर्ण जवळपास 150 ते 200 पत्रकारांच्या समूहामध्ये ती पुढचे 15 दिवस कुणीही तिच्याशी संवाद आणि संपर्कात गेलं नाही. तिने स्वतःला बदल केला, स्वतःमध्ये तिच्या लक्षात आलं आपली काय चूक झाली ती, आणि नंतर एक साधारणपणे 3 महिन्यानंतर तिने स्वतःमध्ये भरपूर बदल करत पुन्हा अभ्यास करून रेग्युलर ती पत्रकार तिथे रिपोर्टिंगला यायला लागली. अशाच प्रकारची एक घटना आठवते मला. संसदेमध्ये लॉबी असते लोकसभा आणि राज्यसभेतून येण्याची, तर लोकसभेच्या लॉबीतनं समोरून इंद्रजित गुप्ता येत होते, त्यावेळेस ते गृहमंत्री होते. आणि पत्रकारांच्या मध्ये काही जे ते खुलतात कुठे, तर ज्यांच्याशी 15-20 वर्ष संपर्क असतो, नेहमीचा संवाद असतो, त्यांना माहीत असतं की हे आपल्याशी बोलत असताना आपण दिलेली इन्फॉर्मेशन किंवा आपल्या प्रतिक्रिया हे आपल्याला कोट करून वापरणार नाहीत आणि कुठे त्याचा गैरफायदा घेणार नाहीत. तर ज्येष्ठ असे 4 पत्रकार तिथे इंद्रजित गुप्तांच्या समोर जवळ होते, मी थोडासा मागे होतो. आणि विषय दिल्लीत वाढलेली झोपडपट्टी असा काहीतरी त्यात त्यांचा संवादाचा विषय होता. नुकताच तो लोकसभेमध्ये प्रश्न विचारला गेला होता आणि त्यावरती त्यांनी एक चांगलं अतिशय वास्तव कठोर वक्तव्य दिलं होतं आणि त्यावर हे 4 पत्रकार बोलत होते. तर एक अशीच कन्या आली
ती नव्यानेच आली होती, इंग्रजी जर्नलिझममध्ये होती आणि तिने पटकन म्हणजे ती ऐकत होती, इंद्रजित गुप्ता बोलत होते, त्यांनी स्वतःचं बोलणं थांबवलं नाही आणि 5 मिनटं ऐकल्यानंतर तिने विचारलं, सर आपका नाम क्या है, व्हॉट्स युअर नेम. विठ्ठलराव गाडगे यांनी फक्त चला पत्रकार परिषद संपली आजची असं म्हणून ते उठून गेले. इंद्रजित गुप्ता मात्र खूपच रागीट होते, रागावले आणि त्यांनी इतकी त्या मुलीची हे काढली की तुम्हाला राष्ट्रीय पातळीवरती आणि तेही पार्लमेंटमध्ये कव्हर करण्यासाठी परवानगी दिली जाऊच कशी शकते, इथपासून ते बिथरले होते. आणि ती घटना खूपच मलासुद्धा शहाणं करून गेली की आपला पहिला परफॉर्मन्स, पहिला संवाद, पहिली ही अतिशय सावधपणे केली पाहिजे. त्यासाठी गृहपाठ केला पाहिजे, त्या विषयावरचा आपला बेसिक माहिती असली पाहिजे. आपण जेव्हा एखाद्या विषयाची तयारी करून जातो तेव्हा मात्र समोरचे माणसं नक्की खुलतात. मग ते प्रशासनातले अधिकारी असोत, मग ते राजकीय क्षेत्रातले माणसं असोत, जे मंत्री किंवा मंत्रिमंडळातले सदस्य असोत, मंत्री असोत, हे सर्वजण आपल्याशी व्यवस्थित म्हणजे तुम्हाला तोललं जातं दिल्लीमध्ये, हे मात्र नक्की आहे. पण ते तोलणं आपल्याकडं वेगळ्या पद्धतीने घेतलं जातं. इथे तोललं जातं ते तुमचा अभ्यास, अनुभव आणि तुमचा हुशारी याच्यावर तोललं जातं. आणखीन कोणाचा काही प्रश्न? वेंद्र आणि राज्य शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचतात की नाही, अशा प्रकारच्या शोधक पत्रकारांसाठी दिल्लीत राहून कसे वेगळे प्रयत्न केले जात असतात. होय, जेव्हा संसदेचं अधिवेशन असतं चालू, तर त्यावेळेस अनेक लोकप्रतिनिधी आपापलं भागातला प्रश्न तिथे उपस्थित करतात आणि त्यावरती जसा 0 आवरमध्ये प्रश्न आयत्या वेळेसचा उपस्थित केला जातो. लोकसभेमध्ये जो क्वेश्चन आवर असतो तेव्हा बऱ्याचदा क्वेश्चन खूप आपल्या भागातले महत्त्वाचे मानले जातात. कधीकधी संसदेचं अधिवेशन गोंधळामुळे बंद पडतं आणि ते उत्तर तिथे आपल्याला ऐकायला मिळत नाही. पण म्हणून त्याचं उत्तर दिलं जात नाही असं नाही, त्याचं लिखित उत्तर त्या लोकप्रतिनिधींना त्यांच्या घरी पोचवलं जातं आणि त्याचा एक पूर्ण गठ्ठा पत्रकारांना पण मिळतो. आणि आता ते सगळं आता वेबसाईट पण आलेलं आहे. परंतु उपस्थित केलेला प्रश्न आणि त्याच्यावर झालेला निर्णय एवढ्यापुरतीच ती बातमी असत नाही, तर त्याच्यामुळं काय लाभ होणार आहेत, काय परिणाम होणार आहेत, कोण त्याचा लाभार्थी आहे, कशा प्रकारे ती योजना चालणार आहे, आधी काय त्याचं स्वरूप होतं, त्यातील निर्णय घेण्यातली प्रक्रिया कशी बदलत गेली, हे सगळंच्या सगळं जो माहीत करून घेतो आणि तो व्यवस्थित मांडतो, तो नक्कीच तो एक चांगला पत्रकार मानला जातो. आणि योजना तळागाळापर्यंत पोहोचणं आता इतकं सोपं झालेलं आहे तसं पाहिलं तर, कारण सगळंच डिजिटल फॉर्मॅटमध्ये आलेलं आहे, सगळंच वेबसाईटवरती आणि डिजिटल स्वरूपात तुम्हाला उपलब्ध आहे. मात्र त्याचं तुमची तर्कदृष्टी आणि विश्लेषण क्षमता ही मात्र अजूनही गुगल स्वतः हे करत नाही, विकसित करू शकत नाही. ती तुमचा अनुभव आणि तुमची तर्कशास्त्र याच्या आधारावरती तुम्हाला ते मांडायला लागतं विश्लेषण, आणि त्या विश्लेषणानुसार तुम्हाला लोकांचा प्रतिसाद पण मिळतो, वाचकांकडूनही मिळतो, आणि ज्यांच्याशी संबंधित हे निर्णय आणि ही बातमी आलेली असते तेही तुम्हाला ॲप्रिशिएट करत असतात. दिल्लीतून महाराष्ट्राच्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी काही ठळक जनसंपर्क स्रोत कोणते, कृपया याविषयी सांगावे. ठळक जनसंपर्क स्रोत नाही. जनसंपर्क हे शास्त्रच असं आहे की त्यासाठी जनसंपर्क कोणासाठी, का, त्या वेळेसचा तुमचा ऑडियन्स, तुम्हाला टार्गेट ऑडियन्स ठरवायला लागतो. त्यासाठी मग तो टार्गेट ऑडियन्स लक्षात आला की त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं माध्यम ठरवायला लागतं. त्या माध्यमाचे वेगवेगळे अंग असतात, त्याची पूर्वतयारी करायला लागते आणि त्या स्रोतातून तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचायला लागतं. एजन्सीज आणि व्यक्ती या व्यतिरिक्त खूप असे मार्ग आहे की ज्या मार्गाने आपल्याला इन्फॉर्मेशन मिळत राहते. ती इतरांपर्यंत नाही अशी इन्फॉर्मेशन कळायची असेल तर सगळ्यात मोठं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, तुमच्या स्वतःबद्दलची तुमच्याबद्दलची विश्वासार्हता समोरच्या माणसांपर्यंत क्रिएट करणं हे फार महत्त्वाचं आहे. तुमच्या स्रोताला सांभाळून ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यातनं मग तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळत जाते आणि त्यावरच तुमचं लक्ष असलं पाहिजे. ब्रेकिंग न्यूजचं हाऊस किंवा काय म्हणतात त्याला, घाई ही इथे नडते, कारण इथे तुम्हाला स्थायी रूपात अनेक वर्ष काम करायचं असतं. एका क्षणात तुम्ही त्या क्षणात तुम्ही ते एखादी बातमी मिळाली म्हणून
पटकन आणून ती ब्रेक कराल, पण तुमचा इतके वर्ष सांभाळलेला जनसंपर्क मात्र नक्की तुटत असतो. त्यामुळे त्याला महत्त्व देणं, एखादी बातमी नाही करता आली तरीसुद्धा चालेल, पण तुमचा स्रोत तुम्ही सांभाळणं हे त्यातलं फार मोठं वैशिष्ट्य असतं आणि त्याची आवश्यकता असते. कुठे गेले प्रश्न आहे? उद्याची पत्रकारिता कशी असेल? राजकीय प्रश्न विचारतोय. दिल्लीत उत्तर भारतीय लॉबी भरभक्कम आहे, अशात मराठी ताकद दाखवता येते का? मराठी खासदार निदान दिल्लीत तरी एकवट वागतात का? राजकीय प्रश्नावरती जरी मला नाही आत्ता बोलायचं असलं तरी मला एवढं नक्की सांगू शकेन मी तुम्हाला की नेहमीच हे लक्षात घेतलं पाहिजे. एक अल्पसंख्य ही फार वेगळी संकल्पना आहे खरं तर जिथे जिथे जो समूह हा कमी संख्येनं असतो तो अल्पसंख्य असतो आणि तो मग समूहाने राहतो, एकजिन्सीपणाने वागतो, एकत्रित राहतो आणि एकजिन्सी आपला आपण सगळे हातात हात जोडून तो राहतो. असं एक सूत्र आहेच आहे, ते तंत्र आहेच आहे. मी पत्रकारांबद्दल बोलेन आणि ते पुन्हा INS बिल्डिंगच्या तिथपर्यंत तुम्हाला घेऊन जाईन. इथे एकेकाळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पत्रकारांची संख्या ही तमिळ पत्रकारांची होती, आंध्राच्या पत्रकारांची होती आणि ते सगळे एकगठ्ठा राहायचे. संपर्क विशेषतः चंद्रबाबूंचं जेव्हा प्रमुख हे इथे राजकारणामध्ये महत्त्वाचं केंद्र होतं तेव्हा त्या पत्रकारांचं हे मानलं पाहिजे की त्या पत्रकारांमध्ये खूप एकजुटता होती इन्फॉर्मेशन काढण्यामध्ये, मिळवण्यामध्ये आणि करण्यामध्ये. ते त्या पिरियडमध्ये एक फेज असते, त्या फेजमध्ये ते जण आपापल्या पद्धतीनं एकत्रित राहून आपला अस्तित्व दाखवायचा प्रयत्न करतात. बंगाली पत्रकार खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिल्लीमध्ये जुन्या काळात असायचे. हिंदी पत्रकारितेमध्ये खूप मोठं प्राबल्य हे आधीच्या काळामध्ये हे मध्य प्रदेश आणि विशेषतः इंदोर भागातलं होतं. या मागच्या 10-15 वर्षामध्ये बिहार हे सगळ्यात स्ट्रॉंग पत्रकारांची उपस्थिती असणारं केंद्र आहे आणि हे यांची शक्ती एकत्रित असण्याची ते दाखवतात, नक्कीच दाखवतात, प्रयत्न करतात. पण मी तुम्हाला हे नक्की सांगेन, अभिमानानं सांगेन, पत्रकार असोत, अधिकारी असोत, खासदार असोत किंवा साधा मराठी दिल्लीकर माणूस असो, हे सर्वजण दिल्लीत वावरताना अतिशय एकसंधपणे, एकजुटीने आणि प्रभावी पद्धतीनेच काम करत आजपर्यंत आलेले आहेत आणि त्यांचा प्रभाव हा वारंवार सगळीकडं आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या कार्यपद्धतीनं तुम्हाला एक साधं उदाहरण देतो की आजही ह्या 15-20 वर्षापर्यंत असं एक आपल्याबद्दल महाराष्ट्राबद्दलचं एक अभिमानाचं केंद्र असं होतं की किरायेदार एखादा आला तर त्याला 11 महिन्यातनं बाहेर काढायचं म्हणजे काढायचंच. का तर तो ती जागा गिळंकीत करून बसतो. त्यामुळं कोणीही काही विशिष्ट राज्याच्या माणसांना किरायाने जागाच देत नव्हते. पण महाराष्ट्राचा कोणीही जागा मागायला गेला किरायाने तर त्याला 1 मिनिटात दिली जायची. त्याचं महत्त्वाचं जे एक त्याचा बिंदू होता ती म्हणजे तुमची विश्वासार्हता, पापभीरूपणा, सरळमार्गीपणा आणि कोणाच्या आध्यात्मध्यात न राहणं अशा पद्धतीचं. आणि हे वर्तनसुद्धा ही एक आपली जी प्रतिमा आहे ती प्रतिमा फक्त तेवढ्यापुरतीच नाही, ती सर्वत्रच उपयुक्त पडते. महाराष्ट्राबद्दल, महाराष्ट्राच्या नेतृत्वाबद्दल, महाराष्ट्रातल्या पत्रकारांबद्दल आणि महाराष्ट्राच्या अधिकारी सर्वच माणसाबद्दल एक विशिष्ट प्रकारची प्रतिमा, ती आदरयुक्त प्रतिमा दिल्लीमध्ये आहे आणि ती आणखीन पुष्ट करण्याचा प्रयत्न विविध मार्गाने दिल्लीतले नेतृत्व आणि दिल्लीकर पत्रकार आणि सर्वच जण एकत्र मिळून करत असतात. मला असं वाटतं की साधारणपणे 50 मिनिटं होत आहेत. दिल्लीतून सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे, अधिवेशन आणि राजकारण याच्यात अधिकाधिक बातम्या असतात. अशात कृषी, सांस्कृतिक नवीन कायदे, नवीन धोरणं किंवा बदल तितकेच पोहोचत नाही. याची कुठली कारणे असावेत? मला वाटतं हा नक्की हे वस्तुस्थिती आहे, तुम्ही मांडलेली वस्तुस्थिती नक्कीच आहे, पण त्यात आता बदल होत गेलेले आहेत. आता बऱ्यापैकी विविध प्रकारची बातम्या करण्याची धोरण स्वीकारलं गेलं आहे. होतं काय की ज्या वृत्तपत्राचा एकच प्रतिनिधी असतो तर त्या वृत्तपत्राच्या प्रतिनिधीला या विविध प्रकारच्या बातम्यांकडे वळायला तशी उसंतच मिळत नाही. त्याचा सगळा वेळ हा विविध राजकीय बीट्स कव्हर करणं आणि त्यांची बातम्या करणं एवढ्यातच जातो.
आणि कारण घडामोडी इतक्या मोठ्या प्रमाणात सतत घडत असतात, तर त्यातच तो अडकून पडतो. परंतु ज्या वृत्तपत्रांचे 3 किंवा 4 प्रतिनिधी आहेत, विशेषतः सकाळचे 3-4 प्रतिनिधी आहेत, ती कायम पहिलेपासून आलेली आहेत, लोकमतला तर आहेच आहेत, अशा विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी जे जिथे जास्त बीट आहे तर त्यांना काम वाटून दिलं असतं आणि त्या विषयानुसार ते कव्हर करतात आणि त्यांचं आता वैविध्य नक्कीच वाढलेलं आहे. एक आणखीन जी कालची पत्रकारिता प्रादेशिक वृत्तपत्रांची होती त्याच्याकडे मी तुम्हाला पुन्हा घेऊन जातो. जुन्या काळामध्ये अशी एक कार्यपद्धती होती की जेव्हा जेव्हा विविध राज्यांचे निवडणुका असायच्या तर सकाळ वृत्तपत्र समूह हे आपल्या आपल्या वेगवेगळ्या प्रादेशिक स्तरावरतून ज्या एडिशन्स निघतात तिथल्या प्रतिनिधींना दिल्लीत पाठवायचे आणि लोकसभा असेल किंवा विधानसभा निवडणुका असतील त्या कव्हर करण्यासाठी त्यांना सर्वत्र पूर्ण देशभर त्या वृत्तपत्राचे प्रतिनिधी जायचे. त्यातनं त्यांचा अनुभव एवढा समृद्ध व्हायचा आणि त्यातले कितीतरी जण दिल्लीत येऊन पुढे जायचे, त्यामुळे आमच्या संपर्कात असायचे. तसाच केसरीसारखं जे वृत्तपत्र आहे, एकेकाळी ते अतिशय म्हणजे तुम्हाला माहिती आहे की लोकमान्य टिळकांपासून जयंतराव टिळकापर्यंत ज्या पद्धतीने त्या वृत्तपत्राचा प्रवास राहिला, तर केसरीसारखं वृत्तपत्र विशेष शिष्यवृत्तीनं विदेशात आपल्या प्रतिनिधींना पाठवायचे. तर या प्रकारच्या कार्यपद्धतीनं या वृत्तपत्रांनी महाराष्ट्रातील मराठी पत्रकारितेला घडवलं आणि समृद्ध केलं, अनुभव समृद्ध केलं आणि त्या योजनेतनं जे ते संपूर्ण देश फिरले ते आज सर्व वृत्तपत्रांच्या संपादक पदावरती विराजमान झालेले दिसतील. हा एक वेगळा तुमचा आवाका, तुमची दृष्टी, तुमचा अनुभव व्यापक करण्याच्या दृष्टीनं खूप चांगले उपक्रम आणि त्याच्याबरोबर नंतर मग लोकमतनी पण ती हे अनुभवली. काही प्रमुख वृत्तपत्र हे नक्कीच अशा प्रकारचे ते आतापर्यंत करत आलेत की आपल्या प्रतिनिधींना विविध विषयांना घेऊन पूर्ण विविध राज्यांचं कव्हरेज करण्यासाठी ते पाठवतात, विशिष्ट घटना घडून पाठवतात. आत्ता त्याच्यातनंच कदाचित इलेक्ट्रॉनिक मीडियावाले सुद्धा ती बातमी शोधण्यासाठी कुठे आकाश पाताळ एक करत तिथपर्यंत आपल्या प्रतिनिधींना पाठवतात. हा बदल झाला आहे. पण प्रिंट मीडियामध्ये या प्रकारची कुठलीही संधी, अगदी कारगिलच्या युद्धाच्या वेळेसुद्धा काही पत्रकार स्पेशली महाराष्ट्रातनं गेलेले मला माहिती आहेत. डिफेन्सची पत्रकारिता ही एक स्वतंत्र वेगळी पत्रकारिता आहे. ती पुण्यासारख्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी, कारण तिथे डिफेन्स PRO स्पेशली नियुक्त आहे, तर तिथे तुम्हाला ती पत्रकारिता पाहायला मिळते किंवा शिकता येते किंवा अनुभवायला मिळते. तर अशा प्रकारचा विविध पर्यटन आहे, विविध विषयांना डेडिकेटेड अशा प्रकारचे पत्रकारिता ही आता हळूहळू विकसित झाली आहे. पण उद्यासाठी मात्र आपल्याला पुन्हा आपल्यात काही बदल करायला लागतील आणि लोकांना रुचीपूर्ण कशा पद्धतीने कसे देता येतील. त्यामुळं तुम्हाला आपला मोबाईल हीच आपली पत्रकारिता आणि त्या मोबाईलमध्ये सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन गोळा करणं, त्याची शूट करणं, त्याला आकर्षक मथळे देणं, आकर्षक स्क्रिप्ट लिहिणं आणि ती पुन्हा त्याचा प्रचार करण्यासाठी ट्विटरवरती आणणं, ती 10 मिनिटाची किमान अशी जी काही तुम्ही 3 मिनिटाची 10 मिनिटाच्या मर्यादेमध्ये अशी काही तुम्ही जी बातमी बनवता ती रोचक पद्धतीनं बनवणं आणि त्यासाठी पुन्हा भाषेवरती प्रभुत्व आलं एडिटिंग करणं, असे सगळे नवीन पद्धतीचे जे प्रयोग आहेत ते तुम्हाला आले पाहिजेत. कालानुरूप बदलता आलं पाहिजे. एकेकाळी असं होतं की बातमी लिहून काढायची, पण ते टाईप करण्यासाठी सुद्धा प्रतिनिधी दुसरा माणूस स्टाफ लागायचा आणि ते बदलत आता स्थिती अशी आली आहे की आता तुम्हाला कॅमेरा पण मिळणार नाही आहे. तुमचा मोबाईल हाच तुमचा कॅमेरा आहे आणि तुम्हालाच एडिट करायचं आहे, तुम्हालाच त्याची स्क्रिप्ट लिहायची आहे, तुम्हालाच बोलायचं आहे, तुम्हालाच एडिट करायचं आहे आणि ते अपलोड पण करायचं आहे. हे बदल होत गेलेत आणि त्या बदलाला जो सामोरा जाईल आणि स्वतःमध्ये बदल करेल तो या क्षेत्रात टिकेल. मला असं वाटतं की काही मुक्त व स्वतंत्र पत्रकार म्हणून पुढे आपल्या मुलांना भविष्य आहे का? आत्ता असे कोरोना प्रसंग हे अगदी शॉर्ट फेज असू शकतो, त्यामुळे वृत्तपत्रावर काही बदल करणं भाग असेल. कदाचित लोक डिजिटलवरती जास्त जातील. प्रिंट जे वृत्तपत्र आहेत त्यांची किमती वाढवून ती ज्यांना प्रिंटमध्येच पाहिजे त्यांना ते आपल्याला ग्राहकांना सुद्धा ती अधिक महाग पद्धतीने ती घ्यावी लागतील असे स्पष्ट होईल. पण पत्रकारिता संपणार नाही असं नाही. लोकांना माहितीचं त्यांची भूक खूप मोठी आहे आणि ती त्यांना नक्कीच आवश्यक वाटते.
आणि त्यामुळे त्याचं स्वरूप बदलत जाईल आणि भवितव्य करिअर करण्याच्या दृष्टीने नक्कीच आहे. स्वतंत्र पत्रकार आणि मुक्त पत्रकारांचं भवितव्य कदाचित कदाचित त्याच्यात स्थैर्य मिळेल आणि तुम्ही आपलं कुटुंब उदरनिर्वाह इतपत ते करू शकाल असं नाही. पण कितीतरी सर्वमान्य ब्लॉगर्स आहेत जे बऱ्यापैकी स्वतंत्र पत्रकारिता करत आणि कुठलेही जे आपली सरधोपट अशी जी कार्यपद्धती पत्रकारितेची आहे त्याच्या व्यतिरिक्त. वेळ संपला वाटतं. हां, काही टेक्निकल ही आली होती, परंतु हॅलो, ऐकू येतं ना? तर पत्रकारितेला भवितव्य 100% आहे आणि मला असं वाटतं की काही जणांनी मुक्त पत्रकारितेमध्ये जात असताना ब्लॉग लेखन यावरती जर त्यांनी आपल्यामध्ये बदल केला असेल तर तो त्यांना करता येणं शक्य आहे. आणखीन कुठला काही प्रश्न? मला वाटतं जवळपास 1 तास आपण एकमेकांशी संवाद करतोय, संभाषण करतोय. खूप प्रश्न आहेत. पुन्हा कधीतरी संधी घेऊया आपण आणि पुन्हा वेगळ्या विषयावरती किंवा फक्त दिल्ली विषयावरती आपण पत्रकारिता असो किंवा अन्य विषयावरती आपण नक्की बोलूया. काही जणांनी मांडलं आहे किंवा मराठी भाषा मला समजत नाही, हिंदीमध्ये बोला, तेही आपण करूया पुढे केव्हा तरी. आणि आपल्या अन्य प्रश्नांसाठी आपण नंतर पुन्हा कधीतरी नक्की भेटूया. जवळपास 1 तास आपण विविध विषयावरती चर्चा केली आहे आणि तुमचे प्रश्न नक्कीच काही प्रश्न मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. MGMच्या पत्रकारिता विभागातले सर्व जे प्रमुख विशेषतः शेळके मॅडम आणि राठोडजी या सगळ्यांचे मी धन्यवाद आणि आभार मानतो. आणि आजचं बरोबर 1 तास होत आला आहे, ते 1 तासाभराचं या आजच्या ठरलेल्या विषयाचं समापन करत असताना मी एवढंच आपणास सांगेन की ज्यांना दिल्लीत पोचायचं आहे तर त्यांना आधी निर्धार दिल्ली पोचण्याचा गाठण्याचा असावा. आणि जे मी आजचे जे 4 सूत्र सांगितली, आज ज्यांचा जन्मदिवस आहे त्या गोपाळकृष्ण गोखलेंना एकदा वाचा आणि ते ज्यांना करायला जमेल ते दिल्लीमध्ये दीर्घकाळ टिकतील याबद्दलचा विश्वास मी नक्की तुम्हाला देतो. आणि आजचं आपलं लाईव्ह या विषयाचं संभाषण संपवतो. धन्यवाद.